नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर आस्क अँड इट इज गिव्हन हे एस्थर अँड जेरी हिक्स यांचं जे पुस्तक आहे ते डिस्कस करणार आहे. म्हणजे मला या पुस्तकातनं काय काय हे कळलं ते गोष्टी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की मला खूप लोकांचे मेल येत आहेत, मेसेज येत आहेत, की ईमेल येत आहेत चॅनलवर की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा काही कोर्स करताय का, किंवा आम्हाला तुमचा कोर्स जॉईन करायचा आहे. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की माझी अशी खूप इच्छा आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. त्यामुळे मी ॲक्च्युली चॅनलवरच खूप गोष्टी शेअर करते आहे आणि सगळ्या चॅनलवर करणार आहे. म्हणजे सगळ्या प्रोसेसेस करणार आहे आणि अशी वेगवेगळी पुस्तकं पण चॅनलवरच शेअर करणार आहे. सो तुम्ही असं काळजी करू नका, तुम्हाला हळूहळू ही सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाईल. फक्त बघत राहा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या लिंकमधली एखादी लिंक तुमची मिस होणार नाही. तर आता हे पुस्तक हे आस्क अँड इट इज गिव्हन ह्या पुस्तकाचं हे काय, तर हे एस्थर आणि जेरी हिक्स यांनी लिहिलेलं असलं, म्हणजे त्याच्यावर त्यांचं ऑथर म्हणून नाव असलं तरी हे पुस्तक ॲक्च्युली त्यांनी लिहिलेलं नाही आहे. इन द सेन्स की हे पुस्तक जे आहे ते अब्राहम नावाच्या नॉन फिजिकल एंटिटी, म्हणजे ज्यांना फिजिकल फॉर्म नाही अशा कलेक्शन ऑफ बीइंग्स, म्हणजे प्राणी असं आपण म्हणूया आता, तर त्या लोकांनी एस्थरला हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे थॉट ब्लॉक्समध्ये, आणि एस्थरनी ती शब्दात त्याचं रूपांतर केलेलं आहे. सो असं हे पुस्तक लिहिलेलं आहे. आय नो हे थोडंसं ऐकल्यावर जरा विचित्र वाटतं. म्हणजे मलाही हे पुस्तक पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा असंच वाटलं की हे काय आहे, आणि मी तर इंजिनियर असल्यामुळे खूप लेफ्ट ब्रेन फोकस्ड पर्सन आहे. तर हे असं काहीतरी चॅनल केलेलं पुस्तक, त्याच्यात कोणीतरी ज्याला शरीर नाही अशा लोकांनी सांगितलेलं वगैरे, की थोडंसं विचित्र वाटतं. पण त्याचा फॉरवर्ड डॉक्टर वेन डायर यांचा आहे. सो त्यांची मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत. या पुस्तकाबद्दल बऱ्याच लोकांनी काही वाक्य लिहिलेली आहेत सुरुवातीला, ज्याच्यात माझे मेंटर जॅक कॅनफिल्ड पण आहेत. सो ते सगळं बघून मी म्हटलं की नाही, थोडंसं ओपन माइंड ठेवायला पाहिजे पुस्तक वाचायच्या आधी. सो आणि मी पुस्तक वाचलं आणि हे मला इतकं पुस्तक आवडलं. हे पुस्तक 2004 मध्ये रिलीज झालं आणि 2006ला सिक्रेट बुक आलेलं आहे, जे आय थिंक मोस्ट ऑफ द लोकांनी वाचलेलं आहे तुम्ही. तर 2006ला च्या आधी, म्हणजे 2004च्याही 20 वर्ष आधी एस्टर आणि जेरी हिक्स अख्ख्या US भर लॉ ऑफ अट्रॅक्शनवर वर्कशॉप्स घेत होते. आणि त्यांचे खूप व्हिडिओज यूट्यूबवर पण खूप व्हिडिओज आणि वर्कशॉप्सची माहिती आहे. तर आणि त्यांची खूप पुस्तकं आहेत. म्हणजे हे त्यांचं पहिलं आहे, पण त्याच्यानंतर त्यांची खूप पुस्तकं आहेत आणि सगळी खूप छान आहेत पुस्तकं. सो थोडंसं ओपन माइंडनी ह्याचा विचार केला तर हे पुस्तकाचा खूप खूप फायदा होतो. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये बेसिकली लॉ ऑफ अट्रॅक्शनची डेफिनेशन वगैरे तर आहेच, पण आपण या जगात का आलोय, आपलं काय पर्पज आहे लाईफचा, आणि ह्या गोष्टी पण आधी त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण एक सोर्स एनर्जी, आपण ते म्हणतात, म्हणजे सोर्स म्हणतात त्या ह्याला, की जे ह्या सगळ्या सृष्टीचं जनक आहे असं आपण म्हणूया ती एनर्जी. तर त्या एनर्जीचा आपण ही एक पार्ट आहोत. म्हणजे आपण जे फिजिकली आता आपण शरीर, आपण रूप धारण केलेलं आहे या जगामध्ये, या 3 डायमेन्शनल रियालिटीमध्ये, तर ते आपण सगळे आधी सोर्स एनर्जीशीच कनेक्टेड होतो, तिथूनच आपण सगळे आलेलो आहेत. तर आता हे आपल्याही ह्याच्यामध्ये आपण म्हणतोच की परमात्मा, तुम्ही काय म्हणत असाल, गॉड, देव, परमात्मा, युनिव्हर्स, असं काहीतरी एक जनक आहे सृष्टीचा असं आपण म्हणतोच. तर त्याच्यानंतर ह्या सोर्स एनर्जीचे आपण सगळे पार्ट आहोत, आपण त्याच्याशी कनेक्टेड आहोत. आणि आपण आत्ता जे हे हाडामासाचे दिसतं आहे, तर त्यांचं असं आहे की तुम्ही हा जो आपला फिजिकल पार्ट आहे ह्याचा एक काउंटर पार्ट नॉन फिजिकल पार्ट आहे आपला, की जो एनर्जीचा बनलेला आहे. तसं म्हणजे आपण हे फक्त दिसतंय एवढंच नाहीये, आपला एक नॉन फिजिकल पार्ट आहे, आणि जो कायम त्या सोर्स एनर्जीला, म्हणजे आपण ते जीवनदायी ऊर्जा म्हणूया, त्या ह्याला कनेक्टेड आहे. सो ही ह्या सगळ्या ह्याच्या मागची बेसिक पहिली आयडिया आहे की आपण कोण आहोत. तर आता आपण का आलेलो आहोत, तर आपण म्हणजे सॉर्ट ऑफ ते म्हणतात की आपण लिडिंग एज ऑफ क्रिएशनवर आहोत. म्हणजे ही सोर्स एनर्जी आपल्या
कडे आणि आपल्या थ्रू वाहती आहे. आणि आपण फिजिकली आता ह्या सगळ्या जगामध्ये जे फोकस्ड आहोत, म्हणजे आपण आपलं लक्ष जात आहे, आपल्या नवीन इच्छा आपल्या मनात येत आहेत आणि मग त्या इच्छावरनं आपण त्याच्यावर काम करतो, ते स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतो. सो आपण फिजिकली हे रूप धारण केलेलं आहे हा जॉयफुल एक्सपिरियन्स घेण्यासाठी, की नवीन इच्छा येणे, ती त्याच्यावरनं काहीतरी नवीन निर्माण करणे, हे निर्माण करण्याचा आनंद घेण्यासाठी आपण आलेलो आहे. सो त्यांचं बेसिक हे आहे की आयुष्याचा पर्पज आहे जॉय. म्हणजे हे सगळं करताना तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. आणि हे सोर्स एनर्जीशी आपण जे आपलं कनेक्शन आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे कनेक्शन जर का हे मेंटेन करण्यासाठी आणि म्हणजे चांगलं होण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला आपण आनंदात असतो तेव्हा आपण जास्त त्या सोर्स एनर्जीला, त्या ऊर्जेला आपल्यामधून वाहायला आपण परवानगी देत असतो. म्हणजे ती जास्त ती ऊर्जा आपल्यातून वाहत असते. सो आपल्याला नवीन काही क्रिएट करायचंय, स्वप्न पूर्ण करायचंय, तेव्हा आपलं हे कनेक्शन असणं जास्त चांगलं असणं जास्त गरजेचं आहे. तर हे त्यांचं हे म्हणून ते म्हणतात की ह्याचं सगळ्याच पहिल्याच चॅप्टरमध्ये त्यांचं हे की तुम्ही इम्पॉर्टन्स आहे की आपण आत्ता या नावमध्ये आपल्याला छान वाटायला पाहिजे. सो यू नीड टू फील गुड इन द नाव. म्हणजे आपण जिथे आहोत आणि आपल्याला जिथे जायचंय, आता हा चॅनल पण मी म्हणते की आपला तोच प्रवास आहे, पण जिथे जायचंय त्याच्याकडे सारखं जेव्हा ते डोक्यात येतं तेव्हा आपल्याला मनात जर का सारखं वाटत असलं की अरे मी अजून पोचले नाहीये, कधी होणार आहे का नाही, तर आपण म्हणजे आत्ता आपण तो कुठलाच आनंद घेत नाहीये. आणि अशा वेळेला ते आपलं जे सोर्स एनर्जी, त्या ऊर्जा शी जे आपलं कनेक्शन आहे ते वीक होतं. तर हे तुमची इमोशनल गायडन्स सिस्टीम आहे. आणि ही इमोशनल गायडन्स सिस्टीमची कन्सेप्ट जी आहे ती खूप सुंदर आहे. पुढे त्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. आणि ह्या पुस्तकात खरं तर आज मला असा प्रश्न झाला की एक पुस्तक मी बऱ्याच वेळेला वाचलेलं आहे, दरवेळेला काहीतरी नवीन माहिती मिळते त्याच्यातनं. कारण त्यांनी तर पहिल्याच आधीच सुरुवातीला म्हणलेलं आहे की यू गेट व्हॉट यू आर रेडी टू हिअर. सो आपण जसं बदलत जातो, जशी आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन मिळत जाते, ती आपण ग्रहण करत राहतो, तसं आपल्याला या पुस्तकातनं पण नवीन गोष्टी मिळत जातात. ऍक्च्युली हे ह्याच पुस्तकाबद्दल नाही, बऱ्याच पुस्तकांबद्दल माझा हा अनुभव आहे की जसं आपण वेगवेगळ्या प्रगती करतो आणि तेच पुस्तक पुन्हा काही दिवसांनी वाचलं की आपल्याला त्यातनं नवीन माहिती मिळते. सो हे पुस्तक तोच प्रकार आहे. तर ह्या पुस्तकाचे बेसिकली 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट जो आहे त्यांनी म्हणतात की लर्निंग टू मॅनिफेस्ट युअर डिझायर, ही त्याची खालची लाईन आहे टॅगलाईन सारखी. तर पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपण कोण आहोत आणि आपलं हे कनेक्शन ह्या सगळ्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत. दुसरा पार्टमध्ये खूप छान प्रोसेसेस दिलेल्या आहेत. त्यातल्या बऱ्याच प्रोसेसेस मी एक करून घेणार आहे. सो हे म्हणजे आता थोडं व्हिडिओ कन्फ्युजिंग वाटला तरी ह्याची हळूहळू क्लॅरिटी येणार आहे. आणि ह्या पुस्तकाचं ऍक्च्युली हेच आहे की हे तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा लक्षात येतं की हे सिक्रेटचं फाउंडेशन आहे. आणि ऍक्च्युली सिक्रेट बुकमध्ये पण हे टीचर्स फीचर्ड होते. अब्राहम हिक्सला मेन होते सिक्रेटमध्ये, पण त्यांचं काहीतरी शेवटी त्या सिक्रेटच्या क्रिएटरशी पटलं नाही आणि मग ह्यांनी स्वतः सिक्रेट बिहाइंड द सिक्रेट असा स्वतःचा व्हिडिओ तयार केला. सो सिक्रेट हे खूप म्हणजे वरच्या लेवलचं बेसिक गोष्टी सांगतं. हे थोडं खोलात जाऊन हे पुस्तक सांगतं. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आय नो खूप लोक इंटरेस्टेड आहेत. मी पण बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत ऑलरेडी लॉ ऑफ अट्रॅक्शनवरचे, टेक्निकवरचे. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन करायला खूप सोपं वाटतं, म्हणजे स्टेप्स सोप्या आहेत असं वाटतं. पण ऍक्च्युली जेव्हा करायला लागतो तेव्हा ज्या शंका येतात तर त्या शंकांचं निरसन ह्या पुस्तकातनं होतं. म्हणजे ऍक्च्युली नक्की काय करायचं हे जरा डीप लेवलला जाऊन हे पुस्तक आपल्याला शिकवतं. तर आता आपण असं करूया की पहिल्यांदा आपण ह्यांची लॉ ऑफ अट्रॅक्शनची डेफिनेशन बघूया. कारण एकतर ह्या सगळ्या ह्याचा बेस आहे की तुम्हाला आत्ता छान वाटलं पाहिजे, त्यामुळे तुमचं कनेक्शन सोर्स एनर्जीशी चांगलं राहायला पाहिजे. हे त्याचं बेसिक आहे. म्हणजे कनेक्शन तुटत नाही कधी, पण जितकं जास्त चांगलं तितकं लवकर मॅनिफेस्टेशन. सो हे या पुस्तकाचं मेन हे आहे. आता त्याच्यानंतर त्यांची लॉ ऑफ अट्रॅक्शनची डेफिनेशन बघूया. तर इंग्लिशमध्ये ते असं म्हणतात की एव्हरी थॉट व्हायब्रेट्स, एव्हरी थॉट रेडिएट्स अ सिग्नल अँड एव्हरी थॉट अट्रॅक्ट्स अ मॅचिंग सिग्नल बॅक. म्हणजे आपण म्हणतोच की जे आपण बाहेर पाठवतो तेच आपल्याकडे परत येतं. आणि वी कॉल दिस प्रोसेस द लॉ ऑफ अट्रॅक्शन. द लॉ ऑफ अट्रॅक्शन सेज that which is like into itself is drawn. And so you might see the powerful law of attraction as sort of a universal manager that sees to it that all thoughts that match one another line up.
सो ह्यांनी खूप छान ही डेफिनेशन आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, की लाईक अट्रॅक्ट्स लाईट. आपण प्रत्येक आपला थॉट हा व्हायब्रेट करत असतो, त्याच्यात म्हणजे एक सिग्नल बाहेर देत असतो. आपण आपला एक सिग्नल असतो कायम जो रेडिएट होत असतो आपल्यामधनं. जसं टॉवरमधनं सिग्नल बाहेर येतो तसं आपल्या ह्याच्यातनं पण आपल्या थॉट्सचा आणि याचा एक बीइंगचा आपला एक सिग्नल असतो. तर त्यामुळे जो काही आपण जो सिग्नल पाठवतोय तसंच आपल्याकडे परत येतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन ते म्हणतात की एक युनिव्हर्सल मॅनेजर सारखं आहे, की ते काही असं इट्स व्हेरी इम्पार्शियल. तुम्ही जे सिग्नल देताय ते तुम्हाला परत येणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रेफरन्स नाहीये. चांगलं तुम्ही दिलं तर चांगलं येईल, चांगला सिग्नल असला तर चांगलं येईल. तुमचा सिग्नल नकारात्मककडे जाणार असला, नेगेटिव्ह तुमचं हे असलं तर तुम्हाला तसे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस यायला लागतील. म्हणजे युनिव्हर्स ह्याच्यामध्ये त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काहीच तो कायम लागू पडतो. तर आता ह्यांनीच ती छान नंतर एक्सप्लेनेशनसाठी दिलेलं आहे. कारण मला माहिती आहे की सायन्सचे स्टुडंट्स नसले तर थोडंसं व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी या गोष्टी कळायला थोडं अवघड जातं. पण रेडिओ तर सगळ्यांना माहिती आहे की आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला तुम्हाला विविध भारतीवर गाणी ऐकायची आहेत, पण तुम्ही तुमचा रेडिओ, तुमचा जे स्टेशन लावलेलं आहे रेडिओवर ते आहे आकाशवाणी. तर तुम्हाला ते आकाशवाणीवरचे न्यूज आणि प्रोग्राम ऐकू येत आहेत. सो असं नाहीये की विविध भारती नाही आहे, विविध भारतीतच स्टेशन सिग्नल देतच आहे, पण तुमचा रेडिओ दुसऱ्या चॅनलला ट्यून्ड असल्यामुळे तुम्हाला ऍक्सेस नाहीये. तुम्ही जिथे ट्यून्ड आहेत त्याच्यावरचेच प्रोग्राम तुम्हाला ऐकू येतील. बरोबर आहे. म्हणजे हे रेडिओचं उदाहरण म्हणलं की आपल्याला कळतं. सो हा असा विचार करा. म्हणजे जास्त व्हायब्रेशन हे ते एवढं खोलात जायची काही गरज नाहीये. आपला जो सिग्नल आहे, म्हणजे आपण जो ट्यूनर आहे असं समजा की आपण आपला रेडिओ आहे आणि आपल्या सगळं अवेलेबल आहे, त्यातला आपण जेथे आपला ट्यून केलंय रेडिओ तेच आपल्याला फक्त ऐकू येतं. आयुष्यात पण तसंच आहे. तुम्ही ज्या सिग्नलवर आहात आता, तुमचं डायल आपली जी सेट केलेली आहे आपण, तीच तुम्हाला तसंच तुम्हाला गोष्टी अट्रॅक्ट करणार. हे बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शनची डेफिनेशन आहे, जी आपण आधी पण घेतलेली आहे. ह्यांच्या शब्दात ही अशी डेफिनेशन आहे. आता आणि रेडिओमुळे ती ऍक्च्युअली सोपी झाली. टीव्ही सुद्धा म्हणू शकता तुम्ही. कुठलं चॅनल तुम्ही बघताय तुमच्या रिमोटवरनं, सेट टॉप बॉक्समध्ये सगळे अवेलेबल असतात. तुम्ही ज्या चॅनलवर तुमचा रिमोट आहे त्या चॅनलवरचे प्रोग्राम तुम्हाला दिसतात. सो हे म्हणजे रेडिओच्या बाबतीत जसं खरं आहे तसंच आयुष्याच्या बाबतीत खरं आहे. एवढं ह्याच्यातनं हे करायचं आहे. तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा आपण सुरू करतो टेक्निक्स, तुम्ही पण आधी टेक्निक केलेल्या आहेत, त्या व्हिज्युअलायझेशन असेल, गोल सेटिंग असेल, तर बऱ्याच वेळेला काय होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक करताना सुरुवातीला खूप उत्साह असतो, आपण ते सगळं करायला घेतो. पण हळूहळू जर का दिसलं नाही तर आपल्या मनात शंका यायला लागतात. तर तुमच्या मनात पण असे प्रश्न येतील, माझ्याही मनात यायचे की मग आता होत का नाहीये, कधी होईल, का नाही होते, मग मी वर्दी आहे का नाही. म्हणजे हा एक खूप मोठा हे असतो की माझी लायकी आहे का नाही, तेवढी माझी बुद्धिमत्ता आहे का नाही, तेवढं मी डिझर्व करतो का नाही, माझ्या नशिबात आहे का नाही, का मला जे पाहिजे ते अजून कोणाला तरी ऑलरेडी मिळून गेलेलं आहे आणि आता म्हणून मला मिळणार नाहीये. सो अशा आपल्या मनात शंका यायला लागतात लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करताना. आणि इथेच हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला आपण ते ट्यून्ड असतो त्या डिझायरमध्ये, काय पाहिजे त्याच्यावर, पण हळूहळू आपलं जे व्हायब्रेशन असतं, आपलं ट्युनिंग असतं ते दुसरीकडे उलट्या दिशेने जायला लागतो आपण. कारण आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला लागतं, आपण रागवायला लागतो, आपण इम्पेशंट होतो, म्हणजे की अरे कधी होईल का नाही, अशा मनात शंका यायला लागतात आपल्या. आणि हा जो रेझिस्टन्स आहे, ह्या रेझिस्टंट थॉटमुळेच आपल्याला ऍक्च्युली ते मिळत नाहीये. सो ते म्हणतात की जितकं चांगलं वाटतंय तुम्हाला त्या इच्छेचा विचार करताना, जोपर्यंत तुम्हाला त्या इच्छेबद्दल चांगलं वाटत राहतं तोपर्यंत तुम्ही त्या दिशेने जाताय. जेव्हा तुमच्या मनात हे असे विचार यायला लागतात तेव्हा तुम्हीच त्या मार्गामध्ये ऍक्च्युली हे निर्माण करताय, अडचण निर्माण करताय तुमच्या विचारांनी, तुमच्या भावनांनी. सो हे एक फार लक्षात ठेवायची गोष्ट असते की आपल्याला लक्षात येत नाही की हळूहळू आपल्याला जे पाहिजे पासून ते आपण आत्ता आपल्याकडे नाहीये ह्याच्यामध्ये आपलं ते ट्रान्झिशन झालेलं असतं. सो हे एक फार महत्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यामध्येच तो इमोशन जे इन्व्हॉल्ड आहे ते फार महत्वाचं आहे की आपल्याला ते इमोशनल सेट पॉईंट आपला माहिती असणे. तर आता अजून काही कन्सेप्ट आहेत, त्या खूप सोप्या कन्सेप्ट आहेत पण छान वाटतात, म्हणजे परत एकदा ते जरा रिवाईज होतात. तर ते म्हणतात की आर यू अ विजनरी. तर विजनरी कोण असतं, तर वन हू इज अ विजनरी थ्राइव्स इन ऑल टाइम्स. म्हणजे विजनरी जी व्यक्ती असते ती कुठलीही आजूबाजूची परिस्थिती असली तरी सुद्धा ते चांगलं करतात.
कारण काय आहे की ते त्यांच्या आयुष्याचे डेलिबरेट क्रिएटर असतात. म्हणजे ते असं नाही की परिस्थितीवर त्यांचं आयुष्य अवलंबून नसतं. म्हणजे ठीक आहे, बरोबर आहे, मलाही पटतंय की परिस्थितीवरचा आपल्या ह्याच्यावर प्रभाव पडतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही आजूबाजूला चाललंय ना तर आपण लगेच निराश होतो. म्हणजे स्टॉक मार्केट वर गेलं तर वर खाली गेलं तरी आपलं आयुष्य वर खाली जातं, असं म्हणजे आपल्याकडे स्टॉक नसले तरी. सो म्हणजे काही कुठल्याही आपण बातम्या बघितल्या आणि त्याच्यात काही निगेटिव्ह आलं तर म्हणजे खरं तर त्या बातम्यांचा आपल्याला संबंध पण नसतो, पण आपली अवेअरनेस आणि आपण अटेन्शन त्या गोष्टींवर देतो निगेटिव्ह. सो ते त्यांचं एक हे खूप छान आहे ह्याच्यामध्ये, द पॉझिटिव्ह द हे the better. So for an observer, the better it gets, the better it gets, or the worse it gets, the worse it gets. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण ज्याच्यावर लक्ष देतो आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष दिलं तर त्या वाढत जातात, आणि वर्स गोष्टींवर लक्ष दिलं, वाईट गोष्टींवर लक्ष देत राहिलो तर त्या वाईट गोष्टी वाढत राहतात, कारण आपलं व्हायब्रेशन तसं ते वरखाली जात आहे. सो आपण आपल्या आयुष्याचा विजनरी व्हायचंय किंवा आपल्या आयुष्याचा डेलिबरेट क्रिएटर व्हायचंय. आपण 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हाही आपण तेच म्हणतो की आपण जबाबदार आहे, भोवतालची परिस्थिती नाहीये, आपल्या हातात आपल्या आयुष्य क्रिएट करायचं हे आहे. आणि ते जेव्हा सांगतात की आपण इथे जगात का आलोय आणि त्याच्यामध्ये तो एक मेन पॉइंट आहे की लहानपणी आपण म्हणजे अगदी लहान असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की आपण आपल्या आयुष्याचे क्रिएटर आहोत. पण जसे जसे आपण म्हणजे आपण ह्या जगामध्ये मोठे व्हायला लागतो तर ते इतरांच्या इन्फ्लुएन्समुळे किंवा इतरांच्या साठी आपण ते आपल्या ज्या हे आहेत इच्छा आहे ते बदलायला लागतो आपण, आणि आपला हा जो ट्यून असतो की आपण जे सोर्स एनर्जीचं आपलं जे कनेक्शन आहे ते कमी व्हायला लागतं, कारण आपण आपल्या आतल्या इच्छापेक्षा सुद्धा इतरांच्या इच्छांकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. आपल्याला आतनं जे इंट्युशन होत असतं की काय करायला पाहिजे किंवा नाही, काय आवडते किंवा नाही, ह्याच्याऐवजी आपण काय करतो की इतरांना काय आवडेल आपण केलं तर, किंवा इतरांनी सांगितलं की हे होणार नाही आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. सो हा इन्फ्लुएन्स बाकीच्यांचा आपल्यावर जास्त व्हायला लागतो. तर विजनरी आपण ज्या लोकांना विजनरी म्हणतो जगात, ते तुम्ही बघाल की कितीही काही गोष्टी त्यांच्या विरुद्ध गेल्या, मोठे मोठे लीडर आहेत, म्हणजे अगदी महात्मा गांधी असतील किंवा नेल्सन मंडेलांसारखी लोक असतील, तर असं नाही ना त्यांचं की सगळं परफेक्ट चाललेलं होतं आयुष्यात, पण त्यांचा तो एक विजन ठाम होती की हे करायचं, हे स्वप्न आहे, हे व्हायला पाहिजे. सो पण आपलं कसं होतं, जरा काही आजूबाजूचं बदललं की आपण लगेच आपलं जे काही स्वप्न असतं ते सोडून देतो. सो हे त्यांचं एक मुख्य आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचे विजनरी आहात का. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट हे आहे की इमोशनल फ्युएल गेजची कन्सेप्ट आहे. तर ही कन्सेप्ट मला खूप आवडते. तर आपण आता आपल्या गाडीमध्ये आपण बघतो की एक फ्युएल गेज असतो, म्हणजे आपल्या गाडीत किती पेट्रोल आहे वगैरे आपल्याला त्या फ्युएल गेजवर दिसतं. तर आता लेट अस से की तुम्ही कुठेतरी निघालाय आणि तुमच्या लक्षात आलं की पेट्रोल कमी आहे, म्हणजे एम्प्टी टँक दिसती आहे तुमच्या गाडीची. तर तुम्ही काय करता, तर तुम्ही त्या म्हणजे फ्युएल गेजवर चिडता का तू असं काय आत्ताच हे कमी व्हायला पाहिजे का, आत्ताच तुम्हाला हे दिसायला पाहिजे का, किंवा त्याला काय आदळ आपण करत नाही ना त्या फ्युएल गेजची. तर तुम्हाला हे कळतं की ते फक्त एक इंडिकेटर आहे, त्याच्यात त्याची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, ते तुमच्या भल्यासाठीच तुम्हाला फक्त इंडिकेट करत आहे की कमी आहे, जाऊन नेक्स्ट पेट्रोल पंपमध्ये जाऊन पेट्रोल भरा. तर आता ते म्हणतात की आपल्या आयुष्यातले हे जे इमोशन्स आहेत ते पण एक फ्युएल गेज सारखे आहेत. म्हणजे ते काय सांगतायत आपल्याला की आपण आपली पेट्रोल कमी व्हायला लागलंय. पेट्रोल आपलं काय आहे, तर आपलं जे सोर्स एनर्जी, जे ऊर्जेचा स्रोत आहे, ज्यातला आपण सगळे निघालेलो आहे, त्या एनर्जीचं आपलं कनेक्शन कमी व्हायला लागलेलं आहे. तर आपल्याला ते स्वतःला त्या एनर्जीनी भरून घ्यायची गरज आहे. तर आता म्हणजे तुम्ही जसं आपण गाडीसाठी पेट्रोल पंप शोधतो तसं आपण आपल्यासाठीही एक पेट्रोल पंप शोधायचंय. मग बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला जेव्हा निराश होतो, निगेटिव्ह वाटायला लागतं, तेव्हा आपण अजून निराश तर व्हायला लागतो, स्वतःवर चिडायला लागतो की अरे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हे करायचंय आणि आपण निराश होतो कामा नये आणि मला तर सारखं निगेटिव्ह, म्हणजे आपण अजून त्या इंडिकेटरला रागवायला लागल्यासारखं आहे. सो त्याच्याऐवजी काय करायचं की तुम्हाला पेट्रोल पंप शोधायचा. आता तुमचा पेट्रोल पंप काय असू शकतो, तुमचा पेट्रोल पंप तुम्हाला कुठल्या गोष्टीतनं आनंद वाटतो तो तुमचा पेट्रोल पंप आहे. सो तुम्हाला मे बी वॉकला गेलं की फरक पडेल, तुम्हाला काहीतरी तुमचा काही एखादा छंद असला, ती गोष्ट तुम्ही काही केली तर चांगलं वाटेल. गाणं म्हणा, नुसतं काहीतरी म्हणजे ह्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात काहीही असं काहीतरी अप्रिशिएट करा, तुम्ही कुणाशी तरी बोला, म्हणजे ह्यातली कुठलीही गोष्ट जे तुम्हाला परत फील करते, तुम्हाला परत आनंद देते, ते तुमच्या पेट्रोल पंपमध्ये जाऊन तुम्ही भरून घ्यायचं आहे पेट्रोल.
आणि पुन्हा हा प्रवास सुरू करायचा आहे. सो ही फ्युएल गेजची आयडिया खूप छान आहे की आपण ही करून बघायला हरकत नाही. निगेटिव्ह वाटतं तेव्हा न रागवता न चिडता आपण हे करायला पाहिजे. ही खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे आपण परत बॅक टू पुढच्या प्रवासाला आपण रेडी होतो. आता अशीच अजून एक हे आहे की कॅन यू इमॅजिन इट, असा त्यांचा ह्या ऍक्च्युली पहिल्या पार्टचा तोच प्रश्न आहे की कॅन यू इमॅजिन इट. मग त्यांचं असं म्हणणं आहे की यू कॅन डू ऑर हॅव एनिथिंग यू वॉन्ट. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जेव्हा हे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम करायला घेतो, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तर कायमच काम करत असतो, आपण जेव्हा कॉन्शियसली लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायचा ठरवतो, तर त्या कॉन्शियसली वापर करताना आपण ते लिस्ट करतो किंवा जेव्हा आपण आपली स्वप्न काही हे करायला घेतो तेव्हा पहिला हे ठीक आहे की व्हॉट, ते झाल्या आपल्या डोक्यात दुसरा विचार येतो की हाव, म्हणजे हे कसं शक्य आहे. आणि आपण ते लगेच खोडून टाकतो, म्हणजे हे नाही, हे होणारच नाही. म्हणजे पहिला काही प्रयत्न करायच्या आधी, काही घडायच्या आधी आपल्याच डोक्यात आपण सुरू करतो की इतक्या वर्षात तर कधी झालं नाही, आता कसं होईल. हे सगळे आपल्या त्या क्षणाला ते निगेटिव्हच विचार सुरू होतात. सो त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या काय स्टेप्स आहेत, तर ते म्हणतात की एकतर की इफ यू हॅव द एबिलिटी टू इमॅजिन इट ऑर इवन थिंक अबाउट इट, म्हणजे तुमच्या मनात ती इच्छा झालेली आहे किंवा तुम्ही त्याचा विचार करताय, असं जर असलं तर युनिव्हर्स हॅज द एबिलिटी अँड द रिसोर्सेस टू डिलिव्हर इट फुल्ली अनटू यू. सो म्हणजे जर तुम्ही एखादं स्वप्न बघताय, तुम्ही त्या स्वप्नाचा विचार करताय, तर युनिव्हर्स, तुम्ही तो विचार करताय ह्याचाच अर्थ आहे की युनिव्हर्स तुम्हाला ते पूर्ण देऊ शकतं, असं अब्राहमचं या ह्याच्यामध्ये म्हणणं आहे. तर त्याचा हावचा विचार करायची तुम्ही गरज नाहीये. सो आपल्या स्टेप्स काय आहेत की गेट क्लिअर ऑन व्हॉट यू वॉन्ट, बरोबर आहे. दुसरं आहे की नो दॅट की युनिव्हर्सनी आपल्याला स्वप्न किंवा ही इच्छा दिलीच नसती जर हे पूर्ण होणार नसतं तर. आणि तिसरं आहे की जॉयसली आणि एन्थुझियास्टिकली आपल्याला म्हणजे अत्यंत आनंदाने, एन्थुझियाझमने, म्हणजे उत्साहाने आपण त्याला लागणाऱ्या ज्या काही स्टेप्स असतील त्या करायला सुरू करायचं आहे. सो हे बेसिकली त्यांचं म्हणणं आहे की असं आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विचार करायचा आहे. एक तर गोष्टी अट्रॅक्ट करतात, हे तर आपल्याला ऑलरेडी आपण खूप ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. पण आपल्याला ह्यातलं काय लक्ष ठेवायचं आहे की आपण त्या सोर्स एनर्जीशी कनेक्टेड आहोत का नाही. सो हे कसं कळणार आहे की छान वाटलं तर आपलं कनेक्शन चांगलं आहे, वाईट वाटलं तर, वाईट वाटत असलं, डिप्रेस वाटत असलं किंवा अधीर झालेला असला तुम्ही की होतंय का नाही, होणार आहे का नाही, शंका यायला लागल्या, याचा अर्थ तुमचं ते कनेक्शन कमी होतंय. सो आपल्याला ते मेंटेन करायचं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आता आपण बऱ्याच वेळा लिस्ट करतो आणि असा प्रश्न येतो की हे झालं की काय, ही लिस्ट कंप्लीट झाली, सगळ्यात टिक झाल्या गोष्टी, तर पुढे काय. सो त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या ह्या आयुष्यातल्या लिस्ट कधीच संपत नाहीत. म्हणजे एक लिस्ट संपते, त्या पॉईंटला आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा पुढच्या आपल्या लिस्ट सुरू होतात. कारण आपण हा जन्मच ह्यासाठी घेतलेला आहे की फिजिकल ह्याच्यामध्ये येऊन सगळ्या आपल्या सेन्सेस वापरून आपण नवीन गोष्टींची निर्मिती करण्यासाठीच आपला हा जन्म आपण घेतलेला आहे. सो ह्या लिस्ट आणि आपल्या या इच्छा ह्या कधीच संपत नाहीत, त्या चांगल्या आहेत. म्हणजे असं नाही की आपल्याला असं वाटायला की सारखं काय मला काहीतरी हवं आहे वगैरे, असं काही नाही. आपण त्यासाठीच तोच आपला प्लॅन आहे, तोच सोर्स एनर्जीचा आपल्यासाठी प्लॅन आहे की तुम्ही जावा, म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये जन्म घेऊन जास्तीत जास्त नवीन क्रिएट करा गोष्टी. आणि आपण बघतोच आहे ना की लोक अशी आपली स्वप्न बघतात, त्याच्यानंतरच नवीन नवीन निर्मिती होते. म्हणजे पूर्वी कुणाला तरी ग्रॅहम बेलला वाटलं असेल की नाही, मला फोनवरनं कुणाशी तरी बोलायचं आहे, म्हणजे मला ती व्यक्ती समोर नसली तरी मला त्या व्यक्तीशी संवाद साधायचा, ही एक स्वप्न होतं. त्याच्यानंतर त्यांनी फोन केला, तो फोन वापरायला लागल्यावर कुणाला तरी वाटलं की नाही, हे असं वायर्ड फोन नकोय, मला वायरलेस फोन हवाय की तो मला एकाच जागेला नाही, मी कुठेही घेऊन जाऊ शकतो. वायरलेसची निर्मिती झाली. वायरलेस फोनमधनं नंतर असं झालं की मला फक्त बोलायचं नाहीये कुणाशी तरी, मला ती व्यक्ती दिसायला पण पाहिजे. आणि आता आपण इझिली इतकं व्हिडिओ कॉल करतोय सगळ्यांना, तर ते असं म्हणजे एका पॉईंटला जातो, त्याच्यानंतर नवीन हे होतं, ते कोणतरी नवीन त्या पॉईंटपासून ते नवीन स्वप्न बघायला सुरू होतं. हे असं अत्यंत जॉयफुल क्रिएशन साठी आपण आलेलो आहे. सो हे बेसिकली लॉ ऑफ अट्रॅक्शनचं गोष्ट आहे. आणि ऍक्च्युली ह्याच्यातले प्रोसेसेस तर मी एक घेणारच आहे. त्यांच्या ज्या 3 स्टेप्स आहेत, आधी या पुस्तकात त्यांनी 3 दिलेल्या आहेत, आता त्यांनी त्याच्या 5 केलेल्या आहेत स्टेप्स, ज्या आपण म्हणतो आस्क, बिलीव्ह, रिसीव्हच्या. त्यांच्या ज्या स्टेप्स आहेत त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये
नक्की बघत राहा. आणि मी तर म्हणेन की आता तुम्हाला हे अंडरस्टँडिंग आल्यावर एखादा मागचा पण व्हिडिओ बघा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं सबकॉन्शियस माइंड किंवा अशा दृष्टीने व्हिज्युअलायझेशन्स वगैरे दिलेल्या आहेत. पण हे आता एक नवीन अंडरस्टँडिंग आलं की ते करायला पण जरा जास्त सोपं जातं. कधी कधी काय होतं की अशासारखं बुक जेव्हा पहिल्यांदा घेतो तेव्हा ते थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं, म्हणून त्याची सुरुवात ह्या पुस्तकाने केलेली नाहीये. आधी थोडंसं बॅकग्राऊंड केलेलं आहे आणि मग आता हे इंट्रोड्यूस केलेलं आहे बुक, आणि आता ह्याच्यातले प्रोसेसेस पण येत राहतील. आता अजून एक प्रोसेस सांगायची आहे मला, आणि ती थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, पण प्लीज शेवटपर्यंत बघा, कारण म्हणजे तुम्हाला मिस नाही करायचं आहे. तर त्याच्यातल्या 1-2 गोष्टी अशा आहेत की लेट अस से तुम्ही ते एक एक्झाम्पल देतात जे अत्यंत मला सोपं आणि आवडतं खूप एक्झाम्पल ते, की लेट अस से त्यांचं असं एक्झाम्पल आहे की तुम्ही फिनिक्सहून ॲरिझोना फिनिक्सवरनं सॅनडिएगोला चाललेलं आहे कॅलिफोर्नियामध्ये US मध्ये. तर लेट अस से की आपण आता आपल्या इथलं एक्झाम्पल घेऊया की तुम्ही पुण्याहून मुंबईला चाललेला आहात, ठीक आहे, आणि मुंबईला जाताय तर तुम्ही काहीही वापरला, म्हणजे चालत निघाला, 2 व्हीलरवर निघाला, गाडीने निघाला, तरी तुम्हाला हे लक्षात येते की आपण कधीतरी पोहोचणार आहे. किती दिवस लागतील माहिती नाही, पण पोचणार नक्की आहे आपण सरळ निघालो तर मुंबईला एक दिवशी. पण बऱ्याच वेळेला काय होतं की लेट अस से तुम्ही लोणावळ्याला पोचला आणि तुम्हाला वाटलं की अरे अजून मुंबई आलं नाही, जाऊ दे परत जाऊया. म्हणजे बऱ्याच वेळेला आयुष्यात असं होतं की जोपर्यंत आपण एखाद्या ठिकाणी पोचत नाही त्याच्या आधीपर्यंत आपण तिथे पोचलेलंच नसतो, राईट. म्हणजे पण आपण असं सारखं म्हणत बसलो की आता नाही, लोणावळ्याला जाऊन आपण सारखं म्हटलं की नाही मुंबई आलंच नाही अजून, आता जाऊ दे मी जाते परत आता. असं करत तुम्ही सारखं ते पुणे टू लोणावळाच करत बसता, मुंबईपर्यंत कधी पोचत नाही. सो बऱ्याच वेळेला स्वप्नांचं असंच होतं की आपण मिडवे जातो, अर्ध जातो, थोडंसं काम करतो, ते आपल्या वेळेत नाही झालं तर आपण असं म्हणतो की जाऊ दे आता, हे आपण ते ड्रॉप करतो आणि आपण त्याचा पाठपुरावा करत नाही. सो ते एक गोष्ट असते या प्रवासाबद्दल. आणि दुसरी एक गोष्ट आहे जी म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही लोणावळ्याला इथनं बरोबर पोचता, पुण्याहून निघाला लोणावळ्याला पोचता, तिथे तुम्ही रस्ता चुकता आणि कधी कधी तुम्ही उलटच यायला लागता. म्हणजे तुम्ही तुम्ही रस्ता चुकल्यावर तुम्ही परत पुण्याच्या दिशेला यायला लागता. सो किती कष्ट केले तरी सुद्धा तुमचा रस्ता चुकल्यामुळे तुम्ही नेहमी परत पुण्यालाच पोचणार आहे आणि तुम्ही सारखं पुणे टू लोणावळा करत बसणार आहे, जर का तुम्ही नीट हे केलं नाही तर, की लोणावळ्याच्या पुढे कसं जायचंय, किंवा लोणावळ्यात तुम्ही कोणाला विचारलं नाही, किंवा लोणावळ्यात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. सो हा एक पण प्रॉब्लेम होतो आपण जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शननी गोष्टी करत असतो तेव्हा. बऱ्याच वेळेला सुरुवातीला आपण बरोबर पुण्याहून लोणावळ्याला चाललेलो असतो, लोणावळ्याला पोचतो देखील, पण लोणावळ्याला पोचल्यावर कधी कधी आपण इम्पेशंट होतो. आणि आता आपला रस्ता चुकणे म्हणजे काय की आपण ते होणार आहे आणि आहे आपल्या आयुष्यात घडणार आहे नक्की, हा जो आपला कॉन्फिडन्स असतो, त्या स्वप्नाबद्दलची आपली पॉझिटिव्ह फिलिंग असते ती आपल्या मनात अगदी हे असते सुरुवातीला. पण थोडं अंतर झालं, अजून काही महिने झाले, काही झालं नाही तर आपण काय आपल्या डोक्यातली व्हायब्रेशन बदलते आपल्या मनातली, आणि आपल्या मनात शंका लागतात होईल का नाही होईल. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की आपली डिरेक्शन उलटी होते असं समजा, आणि आपण परत पुण्याकडे यायला लागतोय लोणावळ्यापर्यंत जाऊन नेहमी. सो ह्या गोष्टीचा थोडासा हे करायला पाहिजे की जोपर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत एक तर पेशन्स ठेवायला लागतो, सारखं आपण इम्पेशंट होऊन चालत नाही. आता परत आपण सारखं लोणावळ्यामध्येच गिव्हअप करून परत येऊन मुंबईला पोचणार नाही. आणि दुसरी गोष्ट मध्ये आहे की आपल्याला कधी कधी कळत नाही की आपली दिशा उलटी झालेली आहे आणि म्हणून आपण उलट्या दिशेने चालायला लागतो. सो हा एक अवेअरनेस साठीचा एक एक्झाम्पल आहे जो मला खूप आवडतो, कारण तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक्स करताना खूप उपयोगाला येतो. सो बाकी कुठल्याही शंका करून आपणच आपल्या त्या ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स निर्माण करतोय. म्हणजे मी ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असल्यामुळे असं बघते की एनर्जी म्हणजे करंट फ्लो होतोय आणि रेझिस्टन्स आपण जो लावतो तो वाढत चालला की पुढचा करंट कमी कमी होत जातो, असं अगदी फिजिकली मी ते डोळ्यासमोर ठेवते की करंट कमी कमी होत जाणार आहे. तसं सोर्स एनर्जी आपल्याकडे आणि आपल्यातनं वाहती आहे. आपले जे विचार भावना आहेत त्याचा जो आपण एक रेझिस्टन्स आहे तो जसा जसा वाढत जाईल तसं तसं पुढनं ती म्हणजे जी शेवटी निर्मितीची एनर्जी आहे, ती निर्माण करण्याची एनर्जी आहे, सोर्स एनर्जी जी आहे तेही आपण कमी करतोय आपल्या या रेझिस्टन्समुळे. आणि रेझिस्टन्स म्हणजे काय, फक्त विचार आहेत. सो हे या सगळ्याचा पहिल्या भागातला मुख्य गोष्ट आहे. आणि ह्याच्या पुढे अजून खूप व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे ह्यातल्या काही शंका असतील ना तर त्याही हळूहळू क्लिअर होतील. सो मला माहिती नाही की तुम्हाला आता म्हणजे कारण ह्याच्यात इतक्या गोष्टी सांगण्यासारख्या होत्या की माझ्या वेळी नोट्स पुस्तक माझं
फुल झालंय आणि हे सांगायचंय ते सांगायचंय असं करत करत मला लक्षात आलं की शेवटी बहुतेक मी पूर्ण पुस्तकच तुम्हाला सांगणार आहे. सो माझ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू. नमस्कार.